नमस्कार तुम्हा दोघींना पण. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे मॅडम तुमचं, किती वय आहे आणि दातांचा काय त्रास आहे? माझं नाव वंदना चंद्रकांत रावलेलो आहे आणि माझं वय आता 61 पूर्ण आहे. आणि दातांचं म्हणजे माझं लॉकडाऊनच्या आधीच बऱ्यापैकी दात काढलेले होते. फक्त वरचे 5 दात आणि खालचा एकच दात, 2 दात होते, त्यातला एक पडलामध्ये. सो त्याच्यानंतर लॉकडाऊनच्या आधी माझ्या एक डॉक्टर होत्या आकुर्डीमध्ये. सो त्यांनी माझी कवळी बनवली आणि मग ती कवळीच मी वापरते आहे. पण आता मग काही दिवसानंतर आता ते वरचे दातही खराब व्हायला लागले ना, त्याच्यामुळे ते सगळेच काढायची वेळ आली. तर मग मध्ये मी त्यांच्याकडे पण गेले होते, मागच्या वर्षीची गोष्ट आहे. तर त्या म्हणाल्या की आपण ते काढूयात आणि बसूया. पण ते जे स्क्रूवाले जे दात आहेत त्याच्याबद्दल मला थोड्या शंका होत्या, म्हणून मी ते काही बसवत नव्हते. आणि मला फेसबुकवरती सरांची ॲड दिसली. तर मग ती ॲड बघितल्यावर मला कुठेतरी असं वाटलं की छान आहे हे, म्हणजे 3 दिवसात दात बसतायत, त्याच्यासाठी खूप थांबायला नको. कारण माझी मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की मला कळलं की आपण दोघे प्रोफेशनल सिंगर्स आहेत, न्यूमरोलॉजिस्ट आहेत, पामिस्ट आहेत. जेव्हा आपण प्रोफेशनली जेव्हा क्लायंट्सना भेटतो किंवा सामाजिक याच्यात लोकांना भेटता, तेव्हा काय तुमचा अनुभव येतो जेव्हा तुम्हाला दात नसतात? ॲक्च्युली मी कवळी बसवली त्यामुळे मला तो इतका प्रॉब्लेम आला नाही. कारण का तर त्या कवळीमुळे मला बोलता येत होतं व्यवस्थित. पण कसं व्हायचं की मी जर अख्खा दिवस ती जर कवळी लावली तर मला खूप तोंड यायचं प्रचंड, अजूनही येतं. किंवा कधी कधी मी नुसतीच खायची, नको ती कवळी लावायला म्हणून, तरी पण जिभेला थोडं घासलं जातं ना, सो त्यामुळे पण तोंड येतं. सो असं पण त्याच्यामुळे मग थोडंसं असं त्यावेळेस मी समाजात फार जाऊन बोलायचीच नाही. म्हणजे मी क्लासेस घेते तरी सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की त्यांना दात नाही, पण मला त्याचा गाण्याचा काही प्रॉब्लेम येत नाही जरी मला दात नव्हतं. असे काही सूर असतात, असे काही म्हणजे मला असं वाटलं ज्याच्यात दात नसल्यामुळे आपल्याला लागणार नाही. असं मला गाणं म्हणताना नाही होत, पण जेव्हा मी देवाचं स्तोत्र वगैरे म्हणते त्यावेळेस थोडस मला ते फील होतं की थोडस ते स्तोत्र म्हणताना मला त्याचं उच्चारण चांगलं होत नाही असं कधी कधी वाटतं. मॅडम, आपण डॉटर आहे त्यांच्या, तुम्ही पाहता आईला, तुम्ही काय त्रास पाहता आईंचा? मला तर तिचं ते तोंड आलेलंच पाहवत नाही, कारण तिला मग मनासारख्या गोष्टी खाता येत नाहीत ना. म्हणजे मे बी आता पण कच्च्या भाज्या किंवा लाईटली सॉते केलेल्या भाज्या असतात त्या सुद्धा तिला त्या कडक वाटतात. म्हणजे त्या सॉफ्टच असं वाटतं की ते पूर्णच उकडून मग ते सॉफ्ट झाल्यावर कवळीला चावत नाहीत त्या माझ्या. कारण बिकॉज इट्स नॉट फिक्स्ड ना, मग त्याला ग्रिप नाही मिळत, मग तिला खाता येत नाही. चव पण नसेल बरोबर. हा एक्झॅक्टली. म्हणून मग मला चव नसेल, कारण की आपण चावतो ना त्याला. करेक्ट. हा म्हणजे ऍज सच काय त्या कशाची चव राहिलेली नाही असं मला वाटतं. करेक्ट. कारण सतत लालच असते जीभ तिची मला, आणि ते फारच फील. कारण मी कधी कधी नुसतीच खाते. त्याचं कारण पण मला माहिती आहे की अशीच खाते मी, न दात लावता सुद्धा. असं तर की जाऊ दे आता नको ते लावायला. सो डेंटल इम्प्लांट हा जो जेव्हा एका वर्षापूर्वीच तुम्ही म्हटलं की मला डाऊट्स होत्या, मग आता एकदम डेंटल इम्प्लांट करण्याचं आपण जे मन बनवलं तो शिफ्ट झाला. हा म्हणजे डॉक्टरांचं काम बघून मला ते जेव्हा मी त्यांचं काम केलं, त्यांना भेटलं येऊन पहिल्यांदा, मग त्याच्यानंतर त्यांनी मला व्हिडिओज पाठवले, लोकांचे मी रिव्ह्यूज वाचले की खूप छान अनुभव आले आम्हाला. म्हणजे आम्ही दात बसवले तर गुरूंवर इतका विश्वास की ते आम्हाला चुकीच्या. म्हणजे मी एका माझ्या आध्यात्मिक गुरु आहेत माझे नगरचे, म्हणजे श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज, त्यांच्या कृपेमुळे मला असं वाटतं की ते माझ्यासाठी जे काही योग्य असेल, चांगलं असेल तेच मला देतात कायम. आता तर तुम्हाला लाईव्ह पेशंट पण पाहायला मिळतो. हो, ज्यांनी केलंय म्हणजे बायकांचं कसं असतं की आपण एखाद्या साडीच्या दुकानात गेलो
की एखादी जर आपल्याला त्यांनी पहिल्यांदाच एखादी साडी आवडली, नंतर मग त्यांनी किती 10 साड्या जरी दाखवल्या ना तरी घेताना आपण जी पहिली असते तीच घेतो फायनली. मी माझ्या डॉक्टरकडे त्या उद्देशाने त्यावेळेस गेलेच नव्हते. माझ्या ज्या पहिल्या डॉक्टर होत्या की फक्त मी माझी कवळी दाखवायला गेले होते. त्यामुळे आता वर्ष दात पण जो खराब झालेत, हा तर हालतोच आहे अजून, सो तो पडणारच आहे कधी ना कधीतरी. तर त्या म्हणल्या की आता ते सगळेच काढून मग तुम्ही बघा, तुम्हाला ते स्क्रूवाले बसवायचे का कवळी परत करायची पूर्ण. सो त्याचा मी विचार करत होते. ते असं करत करत वर्ष गेलं. आमचं शिफ्टिंग, आम्ही जरा नवीन घर घेतल्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये सुद्धा आमचा थोडा पिरियड गेला. त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्यायला फार वेळ नव्हतं. हा, त्यामुळे ते थोडासा त्याच्यामध्ये राहून गेलं डिले. बहुतेक हे मला डॉक्टर मिळायचे ते म्हणून असेल कदाचित, योग असेल की मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचे दात पूर्वी असे नव्हते, तुमचे दात व्यवस्थितच होते. हो हो. ते हे दात अशी स्थिती त्यांची झाली, असं काय कारण तुम्हाला वाटतं? त्याचं कारण मी स्वतःच आहे. कारण म्हणजे म्हणजे 15-20 वर्षापूर्वी जेव्हा माझे दात थोडेसे मला असं वाटलं की चांगलं थोडे शिवशिवता आहेत, ते सेन्सिटिव्ह आहेत. तर मी डॉक्टरांकडे गेले होते. रत्नपारखी डॉक्टर म्हणून आहेत आमच्या इथे आकुर्डीत. सो ते मला म्हटले होते की तुम्हाला हिरड्यांचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही हिरड्यांचं ऑपरेशन करून घेतलं, साफ करून घेतल्या, त्या तुमचे दात पक्के होतील. सो ते मी दुर्लक्ष केलं, मला भीती वाटली आणि मी गेले नाही. म्हणून हे सगळ्या दात लूज हळूहळू होत गेले, हिरड्या खराब असल्यामुळे. हिरड्यांवरती काहीच औषध केलं नाही मी आणि स्वतःच मी कारणीभूत. जे हवं असेल ते बदाम खरंच ट्राय कर, पण म्हणजे आरामात बिनधास्त टोचते, मस्त चावला जातो. आता फील होते की मी काजू बदाम खाते. बदाम की कोण बघा, हा झाला की तो खाते. दोन्ही एक सोबत टाका, एक काजू एक बदाम दोन्ही एक सोबत टाका. घ्या ना तुम्ही घ्या. नाही मला नको. खा ना, खाय सगळीकडे जाऊन पाहायचं आहे, दोन्ही साईड सगळीकडे. अजून घ्या. कसं वाटतं? त्याचे चावायला वाटते फिलिंग छान वाटतं की मला माझं चावता येते, चव पण लागते. सलाईवा जमा होत असेल. हा. पहिले लाळ नव्हती जमा होत. नव्हती होत. लाळ जमा नाही झाली की चव कसलीच येत नाही. नाही येत. नमस्कार तुम्हाला दोघींना पण. नमस्कार. 4 दिवसांपूर्वी तुम्ही आला होता सर्जरी करायला. आज दात बसलेत, काय अनुभव आहे दात बसण्याचा, सर्जरीचा? सर्जरीचा पहिल्या दिवशी माझं 3 तासातच झालं. कारण का तर मला वरचं करताना थोडंसं दुखत होतं, थोडं कुठेतरी टोचत होतं, बाकी फार नाही त्रास झाला. आणि खाली तर एकदम पटकन झालं, खाली मला काहीच फील झालं नाही. आणि नंतर थोडं पेन होतं ना, कुठली पण सर्जरी म्हटली की यू शुड हॅव अ लिटल पेन, आणि तुम्हाला सहनशक्ती पण पाहिजे. त्यामुळे छान वाटलं खूप. औषधं वगैरे घेतल्यावर मग ते पेन पण थांबलं. आणि दात बसल्यावर काल पण जेव्हा मी आले ते परवा, तेव्हा पण डॉक्टरने जेव्हा साफ केलं, माप घेतलं, तेव्हा पण काही फील नाही झालं. आज पण छान वाटलं. दात बसलेत, फायनल दात बसले. आणि तुम्ही जेव्हा आरशात पाहिलं, व्हॉट इज युअर फिलिंग की बाबा मला आज असं वाटतंय, काय होतं मनात, भावना काय होत्या? डॉक्टर मला असे मिळेल त्यामुळे, आणि तुमची टीम पण सगळी खूप छान आहे, त्याच्यामुळे सगळेच कॉपरेट करत होते. माझ्या मुलीला असं सारखं वाटत होतं माझ्या आईला जेवता येत नाही तिला, कारण मला मुलगा नाही आहे. त्यामुळे मग मुलीने सगळं माझ्यासाठी केलं. म्हणजे त्यामुळे मग खूप छान वाटलं दात बघितलं स्वतःचे. हा जो इमोशनल क्षण येतो ना, मला मी हा इमोशनल क्षण इतक्या वेळा अनुभवतो. आणि खरंच आम्हाला इतका आनंद होतो या गोष्टींचा की जेव्हा तुम्ही असं इमोशनल होतं तर आम्हाला असं वाटतं की आम्ही त्यांच्या आयुष्यात काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, असं आम्हाला नेहमी वाटतं. मी ताई तुम्हाला जास्त प्रश्न विचारणार नाही, पण तुम्ही आज आईला पाहिलं, आईला जेवताना पाहिलं, खाताना पाहिलं, त्यांनी काही वेळापूर्वी खाल्लं. तुम्ही म्हणाला खाताना मी पाहिलं पण की खूप दिवसांनी मी आईला असं पाहतीये, मन तुमचं भरून आलंय. तर तुम्ही बोलू शकत असाल तर प्लीज तुमच्या मनातल्या भावना कळू देत.
काही नाही म्हणजे तिला बघून मला खूपच आनंद होतोय, कारण मी पाहत होते तिला इतके 2 वर्ष ती स्ट्रगल करते 2 वर्षापासून की तिला चावता येत नाही. आणि म्हणजे तिला म्हणजे ज्या फॉर एक्झाम्पल मी जर सँडविच खातोय किंवा बर्गर खातोय मोठा करून खातोय आणि शी कॅनॉट ईट दॅट पर्टिक्युलरली की चावून प्रॉपर. आणि मग काकडी होऊ शकते की मला वाटतं तिने खूप हेल्दी खावं, कच्च्या भाज्या खाव्यात, तर तिला खाता येत नव्हत्या, तर मला कसं तरी वाटायचं तेव्हा. सो नाव आय एम सुपर हॅपी की आता ती खाऊ शकणार आहे सगळंच. आणि सगळ्यांपेक्षा अति सुंदर झालं तिचं आमच्या एक मला, कारण का तर ह्याच्या आधी बोलण्यात वगैरे इतका म्हणजे ते कॉन्फिडन्स नसायचा, कारण का इथला एक दात तुटलेला होता, मध्ये 2 होते, त्यामुळे कवळी त्या माझ्या पहिल्या डॉक्टरांनी इकडची खालची बाकीची केली होती, वरचे 5 दात होते म्हणून साईडची केली होती. सो वरची ओके होती, पण खालच्या ह्याच्यामुळे तो एक तुटल्यामुळे थोडंसं ते नीट बसायचं नाही. आणि मग तो जो कॉन्फिडन्स थोडा कधी कधी लूज होतो बोलताना लोकांशी, तो आता एकदम छान वाटतो मला. आता तुमच्याशी बोलते, हे सगळ्यांशी बोलते, तर मला छान वाटतंय. डॉक्टर मनीष विषयी, अरुण स्माईल विषयी तुमच्या दोघांचे मनात काय? फारच कोऑपरेटिव्ह आहे अख्खी टीम, म्हणजे डॉक्टर तर फारच छान समजावून सांगतात, आपल्या कामात एकदम हुशार आहेत. हा फारच. आणि इज अ व्हेरी टॅलेंटेड पर्सन, आणि त्यामुळे त्यांनी म्हणजे ते आपल्या पेशंट्सची खूप काळजी घेतात असं मला वाटतं. आणि मला म्हणजे यू मेड अस फील ॲज अ वी आर इन द होम. आय मीन आमच्या स्वतःच्याच घरात आहोत असं मला वाटतं. म्हणजे अजूनही आता म्हणजे मी निवांत बसले, मी माझं काम करत होते, आईची सर्जरी चाललेली आणि व्यवस्थित 3 दिवस आम्हाला असं काही फील झालं नाही की आपण थँक्यू सो मच.